श्री स्वामी समर्थ। माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, भरभराटीचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आता हा जो पितृपक्षांचा 15वडा चालू आहे त्यामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं की श्राद्धाचं जेवण खायचं म्हटलं की काही लोक म्हणतात आम्हाला ते चालत नाही किंवा आम्ही श्राद्धाचं जेवण खात नाही, असं बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलेलं आहे। परंतु हे श्राद्धाचं भोजन केल्याने दोष लागतो का किंवा श्राद्धाचं जेवण जेवावे का, याबद्दलची जी संपूर्ण माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याबद्दल एक छोटीशी कथा देखील आहे, ती देखील मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल, पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तसेच बाजूला असणारे बेल आयकॉन क्लिक करा, त्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। चला तर मग वेळ न घालवता आपण आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, आपण आता आपल्या कथेला सुरुवात करूया। तर बंगाल देशामध्ये चंद्रगिरी नावाचे एक गाव होते। तेथे राहणारी सरस्वती दळपती ही महिला होती। तिला बरेच वर्ष मूल नव्हते, म्हणून मूल होत नाही म्हणून पुत्रप्राप्तीसाठी मच्छिंद्रनाथ गुरु यांच्याकडे गेली। मग ते तिला भस्म देतात व तिथून निघून जातात। पण तिला त्या भस्मावर विश्वास बसत नाही। या भस्मामुळे मुलगा कसा काय होणार, यामुळे तो भस्म जो आहे ती उकिरड्यावर फेकून देते। 12 वर्षांनी पुन्हा जेव्हा नाथ येतात ते अंतर्ज्ञानी असतात, त्यामुळे त्यांना हकीकत कळते। ते उकिरड्यातून एका मुलाला बाहेर काढतात, त्याचं नाव असतं गोरक्ष। आता गोरक्षनाथ यास घेऊन ते जगन्नाथपुरी इकडे जातात। मध्येच कणकगिरी नावाचं गाव असतं। तिकडून ते जात असताना त्यांना भूक लागते म्हणून ते तिथे थांबतात। आता रस्त्यात अचानक कुठे जेवण भेटणार म्हणून ते थोडं त्या गावामध्ये जातात आणि गोरक्षनाथाला झोळी देऊन भिक्षेसाठी पाठवतात। त्या पितृ 15वडा चालू असल्यामुळे गावात एके ठिकाणी श्राद्धाचे जेवण चालू होते। गोरक्षाने भिक्षा मागितली तेव्हा त्या स्त्रीने पितृपक्षातील सर्व पदार्थ एका ताटामध्ये वाढून ते पूर्ण भरले व तेथील स्त्रीने ते ताट गोरक्षनाथ यांच्या जवळ दिले। गोरक्षनाथ यांना वाटले की या दोघांना एवढं पुरेसं होईल का, ते पुरणार नाही, म्हणून गोरक्ष ताट घेऊन आला आणि गुरुपुढे ठेवले व नाथ जेवले। त्यांना त्यातील वडा खूप आवडला। गोरक्षला वडा परत आणण्यासाठी त्यांनी पाठवले। गोरक्ष गेला व म्हणाला, बाई पुन्हा मला हा वडा मिळेल का? तेव्हा ती बाई म्हणाली, तुला फुकट हे मिळणार नाही, तुला काहीतरी द्यावे लागेल। मी आता फुकट जेवण देणार नाही, त्या बदल्यास तुला तुझा डोळा काढून द्यावा लागेल। गोरक्षनाथाने एक डोळा काढून त्या बाईच्या हातावर दिला। बाईला खूप वाईट वाटले, ती आश्चर्य करू लागली। ती लगेचच घरात गेली आणि तिने ताट वाढून दिले आणि तो डोळाही परत त्याला देऊन टाकला। एका हाताने डोळा झाकून ताट घेऊन तो गुरूंपुढे आला। काय झाले हे गुरूंना अंतर्दृष्टीने समजलेच होते, पण गुरु सर्वज्ञानी होते। मग त्यांनी लगेच क्षणातच विलंब न लावता गोरक्षनाथाचा डोळा पुन्हा बसवला आणि नंतर दोघांनी समाधानपूर्वक जेवण केले। जेवण कशाचं होतं आलं का लक्षात तुमच्या? तर ते श्राद्धाचं। कोणी खाल्लं? मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांनी। म्हणजेच काय तर हे दोघे कोण होते हे माहीत आहे का तुम्हाला? ते आपल्या सांप्रदायिक गुरु परंपरेतील मूळ मुख्य आदिनाथ मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, ज्ञाननाथ ज्यांनी संप्रदाय वाढवला त्यांनी श्राद्धाचे जेवण केले। 2दा मागून ते पण खाल्ले। तर त्यांनी जर श्राद्धाचे जेवण केले आहे तर आपण कोण आहोत श्राद्धाचे जेवण नाकारणारे? म्हणून कोणीही श्राद्धाचे जेवण करायला पाहिजे, ते कधीही नाकारू नये। महालय अमावस्या, विशेष म्हणजे सर्व पितृ अमावस्या, सन 1319ची जी अमावस्या होती, भाद्रपद अमावस्या, शुक्रवार, उत्तर नक्षत्र,
दिनांक 22 सप्टेंबर 1319 सिद्धांत प्रहर म्हणजे दत्तात्रेयांचे मध्यान्ह भिक्षेची वेळ। पिठापुरात अप्पलराज शर्मा पितृकर्मपूजेत श्राद्धविधीत व्यस्त होते। इकडे स्वयंपाकघरात सुमती मातेकडून श्राद्ध भोजन स्वयंपाक जवळजवळ पूर्ण झाला होता। निमंत्रित जे 3 ब्राह्मण अतिथी होते ते भोजनासाठी येण्याची वेळ जवळ आली होती आणि घराच्या दारात आवाज दणनला, ओम भवती भिक्षाम देही। श्राद्धाच्या दिवशी पितृस्थानी व देवस्थानी नियंत्रित अतिथींचं भोजन झालेलं नसताना इतरांना अन्न देणे म्हणजे रूढीनियमांच्या विरुद्ध। पण सुमती माता ही अनसूयेचे सत्व व तत्व घेऊन आलेली आधीच्या जन्मीची सुशीला। त्यात काही दिवस अगोदरच वडील बापण्णाचार्यांनी झालेल्या दृष्टांतानुसार सांगून ठेवलेलं होतं की बाळा, दत्त कोणत्याही रूपात भिक्षेला येतील, त्यांना विनमुख पाठवू नकोस। हे आठवून माता सुमती श्राद्धाच्या तयार स्वयंपाकातील पदार्थ भिक्षेत देण्यासाठी दारात आली। तो समोर अवधूत उभे होते। त्यांनी विचारले की माते, तुझी मनोकामना सांग। सुमती दत्तांचीच आई, त्यामुळे आम लोकांपेक्षा ती नक्कीच वेगळं मागणार काहीतरी। ती म्हणाली की जुने जाणते लोक म्हणतात की दत्तप्रभू 100 वर्षापासून श्रीपाद श्रीवल्लभ रूपात दर्शन देत आहेत। मला त्यांचं दर्शन घ्यायची इच्छा आहे। हे ऐकताच अवधूताने गडगडाटी कानठाळ्या बसण्यासारखे हास्य केले व सुमती मातेसमोर 16 वर्षाचे सुकुमार श्रीपाद श्रीवल्लभ उभे राहिले। भान हरपलेली सुमती मातेने श्रीपादांना साष्टांग दंडवत प्रणाम घालतात श्रीपाद म्हणाले की आई, तू हे काय केलेस? तुझी इच्छा सांग। सुमती माता म्हणाली की तू आता मला आई म्हणाला आहेस तर तूच माझ्या पोटी ये। तथास्तु म्हणत श्रीपाद अंतर्धान पावले व 1320 सालच्या गणेश चतुर्थीला श्रीपाद सुमती मातेच्या पोटी ज्योतिरूपात अवतरले। बहुसंख्य सांसारिक प्रश्नांचे मूळ पितृदोषात आहे। ज्या कुटुंबाला पितृदोष आहे त्या घरात कुलदेवी व कुलदेवतांची कोणत्याही देवतांची सेवाच घडत नाही। अगदी नास्तिक किंबहुना आध्यात्मिक सेवेबद्दल नकारात्मकता असते। सद्यस्थितीत म्हणजेच कोरोनानंतरच्या काळामध्ये पितृदोष नाही असं एकही कुटुंब सापडणार नाही। कमी अधिक प्रमाणात पितृदोष जो आहे तो प्रत्येक घरामध्ये आहे आणि त्यातूनच असंख्य प्रश्न आज प्रत्येक घराघरात त्या कुटुंबाला त्रस्त करत आहेत। बघा मैत्रिणींनो, आपले कुटुंबातील प्रश्न मार्गी लावायचे असतील तर इकडं तिकडं पळापळ करण्यापेक्षा मुळावरच घाव घातला तर पुढची कार्य सुरळीत पार पडतील। आणि म्हणूनच श्री स्वामी समर्थ गुरुमाऊलींचा अट्टहास आहे की या पितृपक्षात प्रत्येक घरातील सदस्यांकडून आपल्या पितरांची यथासांग सेवा घडावी आणि त्या कुटुंबाच्या प्रगतीची दारी खुली व्हावीत। सगळे सुज्ञ आहेत, प्रत्येकाला आपल्या समोरील प्रश्नांची जाण आहे, म्हणून प्रत्येकाने पितरांची सेवा आवर्जून करा। अवधूत दत्तात्रेयांस श्रीपाद श्रीवल्लभ रूपात अवतरण्यात जी महालय अमावस्या व भिक्षा कारणीभूत ठरली। प्रत्येक व्यक्तीने आपल्या परीने यथाशक्तीने कर्म करावे आणि श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंकडे आपल्या पितरांना सद्गतीसाठी विनंती करावी। श्री नवनाथ या ग्रंथाचा 9वा अध्याय पूर्ण पाहावा, तेथे थोडक्यात सगळी माहिती दिलेली आहे। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? यामध्ये मी जी माहिती सांगितली किंवा जी कथा सांगितली ती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच पटकन माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा। चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते। उद्या अशा छानशा माहितीबरोबर पुन्हा भेटूया। सर्वांना श्री स्वामी समर्थ।